तर कालपर्यंत आपण वेगवेगळ्या प्रकारचे फॅन शिकलेले आहेत. त्यामध्ये कार फॅन आहे, टेबल फॅन आहे, सिलिंग फॅन आहे, वॉल माउंटिंग फॅन आहे, पेडेस्टल फॅन आहे. प्रत्येकाचं कन्स्ट्रक्शन, प्रत्येकाची रचना, प्रत्येकाचा उपयोग, वर्किंग प्रिन्सिपल, मध्ये वापरलेली मोटर, साईज असे भरपूर माहिती आपण या फॅन बद्दल बघितलेली आहे. आता पुढचा जो पॉइंट आहे, आजचा जो शिकायचा आपल्याला आहे, हे आहे ट्रबल शूटिंग ऑफ फॅन. ट्रबल शूटिंग ऑफ फॅन म्हणजे फॅन मध्ये होणारे संभाव्य दोष. पक्के नाहीये, होऊ शकतात आणि त्याचे कारण काय असतात, कॉजेस, आणि त्याचं कारण ते असेल तर त्यावर उपाय काय करायचा, त्याला रेमेडी म्हणायचं. ट्रबल शूटिंग मध्ये डिफेक्ट्स, काय फॉल्ट झाला, डिफेक्ट्स, कॉजेस अँड रेमेडी. ऑल ऑफ दिस प्रोसेस इज एज अ ट्रबल शूटिंग. ट्रबल शूटिंग मध्ये 3 पॉइंट येतात. एखादा फॅन मध्ये एखादा फॉल्ट होतो, डिफेक्ट होतो, फॅन फिरत नाहीये समजा, त्याचे संभाव्य कारण असू शकतात, अनेक कारण असू शकतात. एकच कारण नाही, पक्क कारण नाही, मे बी असू शकतं. सप्लाय नसेल, फॅन किंवा बेरिंग खराब झाले असेल, कॉर्ड खराब झाला असेल, ओपन सर्किट असेल, शॉर्ट सर्किट असेल, अनेक कारण असू शकतात. म्हणून मे बी संभाव्य कारण, संभाव्य कॉजेस, आणि त्या प्रत्येक कॉजेसचं उपाय काय करायचं, रेमेडी आपण त्याला म्हणतो. तर काय काय येणार आहे टेबलमध्ये, डिफेक्ट्स. एक तुम्हाला परीक्षेमध्ये डिफेक्ट्स दिला त्या फॅन बद्दल, एक फॉल्ट दिला, एक दोष दिला, तर त्याचे 2-3 कॉजेस सांगायचे आणि प्रत्येक कॉजेसचं उपाय सांगायचं, त्याला रेमेडी म्हणायचं. असं जर टेबल जर आपण केला तर पहिला तुम्हाला परीक्षेमध्ये डिफेक्ट्स देईल, त्याचे 1, 2, 3, 4 कॉजेस सांगायचे, पहिल्या कॉजचं रेमेडी सांगायचं, दुसऱ्या कॉजचं रेमेडी सांगायचं, तिसऱ्या कॉजचं रेमेडी सांगायचं. रेमेडी मीन्स उपाय. दॅट इज कॉल्ड ॲज ट्रबल शूटिंग. म्हणजे आपले जे हे फॅन आहेत, फायर फॅन, टेबल फॅन, शेड किंवा तुमचं टेबल सिलिंग फॅन आहे, पेडेस्टल फॅन आहे, ऑल ऑफ दीज फॅन, यामध्ये कोणते कोणते संभाव्य दोष होतात आणि त्या प्रत्येक दोषाचं काय कारण असतं, किती कारण असू शकतात, हे सगळं भविष्यकाळी बोलायचं आपल्याला. आपल्याला एखादा डिफेक्ट सांगितला तर परफेक्ट हेच कारण असं नाहीये. फॅन फिरत नाहीये, स्विचच बंद असेल, फॅन फिरणार नाही. सप्लाय नसेल, फॅन फिरणार नाही. बेरिंग जॅम झाले असेल, फॅन फिरणार नाही. ओपन सर्किट असेल, फॅन फिरणार नाही. असे कॉजेस द्यायचे, भविष्य काळामध्ये उत्तर द्यायचे. मे बी फॅन स्विच मे बी ऑफ, फॅन मे बी बेरिंग इज अ फॅन बेरिंग लूज कनेक्शन असू शकतं, मे बी. तर असे संभाव्य कारण द्यायचे आणि त्या संभाव्य कारणाला तुम्ही काय केल्यानंतर तो डिफेक्ट दूर होईल, त्याला काय म्हणायचं, रेमेडी असं म्हणायचं. म्हणून आपल्याला आज काय करायचं आहे, डिफेक्ट्स, कॉजेस अँड रेमेडी. 1 डिफेक्ट दिला, कॉजेस 3 किंवा 4 असतील आणि रेमेडी पण 3 किंवा 4 असतील. तर आपल्या फॅन मध्ये जनरली पहिला डिफेक्ट कोणता होतो तुम्हाला सांगतो मी. पहिला डिफेक्ट लिहिलेले, इलेक्ट्रिक फॅन डज नॉट रोटेट. इलेक्ट्रिक फॅन डज नॉट रोटेट, फॅन फिरत नाही. काय काय कारण असतात ते. पहिलं कारण त्याच्यामध्ये सप्लाय स्विच जे असतं, स्विचच ऑन नसेल, स्विच मे बी डज नॉट ऑन, मे बी नसेल असं सांगतो. मग त्याला काय करायचं, त्याची रेमेडी काय करायचं, उपाय, स्विच विल बी स्टार्ट और ऑन.
त्याचं रेमेडी झालं. तर कॉजेस काय, पहिला डिफेक्ट काय, इलेक्ट्रिक फॅन डज नॉट रोटेट. तर त्याचे कॉजेस काय काय, पहिला कॉजेस पॉवर सप्लाय इज नॉट आउट. मी सांगितलं आता पॉवर सप्लाय नॉट आउट. टू प्रॉपर द पॉवर सप्लाय, टू चेक द पॉवर सप्लाय, हे काय झालं त्याचं रेमेडी झाली. या खाली पुन्हा रेमेडी लिहायचं, असं कॉजेस लिहिले खाली रेमेडी लिहायचं. हे कारण नाही, दुसरं कारण का आवश्यक आहे, फ्यूज मे बी बर्न और ब्लोन आउट. ते ज्या फॅनचं जे सर्किट आहे, जे मंडल आहे, त्याचं फ्यूज बर्न झाला असेल, जळाला असेल, फ्यूज मे बी ब्लोन आउट किंवा बर्न म्हणतो. टू चेक द फ्यूज or to take the fuse element or to replace the fuse, to proffer the fuse material, connect the fuse element, हे रेमेडी झालं. त्यानंतर तिसरं आहे रनिंग अँड स्टार्टिंग वाइंडिंग मे बी ओपन सर्किटेड. रनिंग आणि स्टार्टिंग वाइंडिंग मध्ये ओपन सर्किट असू शकतंय, झालं असेल तर काय करायचं, टू चेक द रनिंग अँड स्टार्टिंग वाइंडिंग ओपन सर्किटेड बाय मल्टीमीटर और टेस्ट लॅम्प अँड टू प्रॉपर कनेक्शन, टू फाइंड द फॉल्ट ऑफ ओपन सर्किट अँड प्रॉपर द दिस कनेक्शन, हे रेमेडी झालं. त्यानंतर फॉल्टी बेरिंग. फॉल्टी बेरिंग असेल, बेरिंग जर मधल्यामध्ये जर फॉल्ट असेल, बेरिंग जर जाम असेल, बेरिंग खराब झाली असेल तर फॅन डज नॉट रोटेट, असे कारण आहे. मग काय करायचं, टू क्लीन द बेरिंग इन पेट्रोल और केमिकल और टू प्रॉपर बेरिंग इज अप्लाय और टू रिप्लेस द बेरिंग. बेरिंग एकतर पेट्रोल किंवा केमिकल स्वच्छ करायची, किंवा बेरिंग एकदमच खराब झाली असेल ते काय करायची, रिप्लेस करायची, त्या त्या साईजची, त्या त्या कंपनीची. पुढचा कॉजेस आहे लूज कनेक्शन. कुठं लूज कनेक्शन असेल तरी फॅन फिरणार नाही. आपला टर्मिनल ब्लॉक असतो, कॅपॅसिटरचे कनेक्शन असतात, स्टार्टिंग वायडिंगचे कनेक्शन असतात, रनिंग वायडिंगचे कनेक्शन असतात, किंवा मेन कनेक्शन असतं. हे जर कुठं लूज असेल तर फॅन डज नॉट रोटेट. कनेक्शन विल बी चेक और मेक प्रॉपर. ते चेक करायचे आणि ते मेक प्रॉपर करायचं. तर अशा प्रकारचे 1 2 3 4 5 कॉजेस असतात आणि त्याची रेमेडी आपण द्यायची असते. सरासरी हा क्वेश्चन विचारला तो 6व्या क्वेश्चन मध्ये विचारला होता, हे 4 मार्काला किंवा 6 मार्काला. 6वा जो क्वेश्चन अ आणि ब असतं त्यामध्ये एक सोडवायचं असतं, 6 मार्काला असतं, 2-2 क्वेश्चन दिले असतात, त्यामध्ये तुम्हाला डिफेक्ट दिलं असतं. प्रत्येक जे अप्लायन्सेस आहेत, मिक्सर असेल, फॅन असेल, वॉशिंग मशीन असेल, फ्रीज असेल, कूलर असेल, यामधलं कुठलंही एखादं असं डिफेक्ट येतात आणि डिफेक्ट वरती तुम्हाला कॉजेस आणि रेमेडी विचारतात. तर अशी कॉजेस लिहायचं आणि त्याच्या खाली रेमेडी लिहायचं. तर आपल्या फॅन मध्ये दुसरं डिफेक्ट आहे, दुसरा फॉल्ट कोणता आहे, तर फॅन हीट्स अप विदाउट रोटेटिंग. फॅन हीट्स, हीट्स म्हणजे गरम होतो. फॅन हीट्स अप विदाउट रोटेटिंग. फॅन न फिरतानाच गरम होतो. फॅनचं बटन चालू केलं, कनेक्शन दिलं, फिरत नाही, परंतु काय होतं, गरम होतो. फॅन हीट होतो, तापतो. असा डिफेक्ट आपल्याला दिलेला आहे. त्याचे कारण काय आवश्यकतात हे सगळ्याला माहित आहे. मोटर गरम कधी होते, स्टार्टिंग वाइंडिंग किंवा रनिंग वाइंडिंग शॉर्ट असेल, ओपन असेल, किंवा बेरिंग फॉल्टी असेल, बरोबर आहे, किंवा इन्सुलेटर. तर हे दुसरा डिफेक्ट आहे, फॅन हीट्स अप विदाउट रोटेटिंग. फॅन न फिरता फॅन गरम होत असतो. त्याचे काय कारण असतात, पहिलं कारण आहे स्टार्टिंग अँड रनिंग वाइंडिंग मे बी शॉर्टेड. स्टार्टिंग आणि रनिंग वाइंडिंग मध्ये जर शॉर्ट सर्किट झाला असेल, फेज न्यूट्रल शॉर्ट सर्किट झाला असेल, एकमेकांना टच झाला असेल, तर त्यावेळेस आपली मोटर गरम होत असते. याचं रेमेडी काय, मग टू चेक द शॉर्ट सर्किट फॉल्ट विथ द हेल्प ऑफ टेस्ट लॅम्प और मल्टीमीटर अँड प्रॉपर इट.
दुसरे कॉजेस काय असू शकते? फॉल्टी बेरिंग. बेरिंग जर फॉल्टी असेल तर सुद्धा मोटर गरम होऊ शकते विदाउट रोटेटिंग. बेरिंग जॅम आहे, तुकडे पडले त्याचे, मध्ये जाम झालंय, तर त्यावेळेस मोटर गरम होते. रेमेडी काय करायची? टू चेक द बेरिंग, टू क्लीन द बेरिंग or to replace the bearing. That is a remedy. पुढलं कॉज असू शकते फॉल्टी इन्सुलेटर. इन्सुलेटर फॉल्ट असेल, वायरचं जे कनेक्शन असतं, वाइंडिंग जे वायर जे इन्सुलेशन असतं वायरवरती, किंवा आपल्या कनेक्शन दिलेल्या ज्या वायर असतात त्यावरची इन्सुलेशन असतं, किंवा वाइंडिंग मध्ये खाली पेपर असतो, हे इन्सुलेशन जर फॉल्टी असेल, 1 मेगा ओम पेक्षा कमी असेल, लिकेज करंट जात असेल, तर त्यावेळेस सुद्धा मोटर गरम होत असते. मग काय करायचं? टू चेक द इन्सुलेटर फॉर वाइंडिंग वायर और मोटर अँड टू क्रिएट और मेक प्रॉपर इट. हे रेमेडी असं करायचं. तर अशा प्रकारचे हे मोटर गरम व्हायचे कॉजेस आणि रेमेडी तुम्हाला सांगितलेले. ह्याच्या पुढचा आपला डिफेक्ट असू शकतोय तिसरं, फॅन घेऊन इलेक्ट्रिक शॉक फेन टचड. असा डिफेक्ट आहे, असा दोष आहे की फॅनला हात लावता की शॉक लागतो. काय कारण शकते? प्रत्येकाला माहित आहे. टू टच द लिव्ह वायर ऑफ बॉडी, जिवंत वायर, करंट असलेली वायर जर बॉडीला लागली तर आपल्याला शॉक लागू शकत असतो. किंवा शॉर्ट सर्किट मे बी एक्युअर, ओपन सर्किट मे बी एक्युअर इन वाइंडिंग ऑफ स्टार्टिंग और रनिंग वाइंडिंग, or to touch the winding wire of body or core, then shock will be acquired. ज्यावेळेस ओपन सर्किट झाला असेल, शॉर्ट सर्किट झाला असेल, त्यावेळेसही आपल्याला शॉक लागू शकतो. रेमेडी काय सांगायची? टू चेक द शॉर्ट सर्किट फॉल्ट, टू चेक द ओपन सर्किट फॉल्ट और प्रॉपर इट. पुढचं पाहत असतंय की फॉल्टी इन्सुलेटर. इन्सुलेटर जर फॉल्टी असेल आणि करंट त्या कोर मध्ये उतरत असेल, बॉडीमध्ये उतरत असेल, तरीही शॉक लागू शकतो. रेमेडी काय करायची? टू चेक द इन्सुलेटर अँड करेक्ट इट और प्रॉपर इट. त्याचं रेमेडी. पुढचा थॉट त्यांनी सांगितलाय, सप्लाय वायर पिन मे बी टचिंग टू द बॉडी. सप्लाय वायर असेल, सप्लाय कोड असेल, हे सप्लाय कोड बॉडीला कुठेतरी टच झाला असेल, आपण जे कनेक्शन देतो, आपले जी वायर असते 2 मीटरची, त्याचं पिन असतं, त्याचं सॉकेट असतं, हे कुठेतरी बॉडीला जर टच होत असेल तरी सुद्धा आपल्या फॅन मध्ये करंट येत असतो, शॉक लागत असतो. टू चेक द सप्लाय कोड पिन सॉकेट और कनेक्शन टर्मिनल अँड करेक्ट इट और प्रॉपर इट. हे रेमेडी सांगायची. आणि शेवटचं, टू ब्रेक इन वायर. वायर जर ब्रेक झाली, तुटून कुठे लागली असेल, ओपन सर्किट सांगितले ते, टू क्रिएट ओपन सर्किट इन मोटर अँड टच द बॉडी टू क्रिएट द ओपन सर्किट फॉल्ट. टू चेक द ओपन सर्किट फॉल्ट फॉर टेस्ट लॅम्प और मल्टीमीटर अँड प्रॉपर इट. तर अशा प्रकारचे शॉक लागल्याचे कारण आणि रेमेडी इथं सांगितलेले आहे. पुढचा आपला डिफेक्ट दिलेला आहे, फॅन व्हाईल रोटेटिंग मेक नॉइसी. ज्यावेळेस फॅन हा फिरत असतो त्यावेळेस आवाज निर्माण होतो. म्हणजे आवाज प्रत्येकाला माहिती आहे आवाज का निर्माण होतो. फॅनचे जे मेकॅनिकल भाग असतात, फॅनची जी बॉडी असते, फॅनचे जे गार्ड असतात, फॅनची बेरिंग असते, रोटर असतं, ब्लेड असतात, यामध्ये कुठं लूज असेल किंवा बेंड असतील फॅन, तर त्यावेळेस फॅन मध्ये आवाज येतो. किंवा फॅनचं कनेक्शन चुकीचं झालं असेल तर हम नावाचा आवाज येतो, चुंबकीय हम, गुई असा आवाज येतो. किंवा बेरिंग फॉल्टी असेल तरीही आवाज येतो. तर असे अनेक कारण या फॅन आवाज किंवा नॉईस याचे असू शकतात. त्यावर रेमेडी पण तुम्ही तशाच सांगायच्या. तर त्यामध्ये पहिलं कारण सांगितलेलं आहे, मोटर शाफ्ट मे बी बेंड. मोटरचा शाफ्ट जर बेंड झाला असेल, वाकडा झाला असेल, त्यावेळेस आवाज येऊ शकतो.
टू चेक द शाफ्ट ऑफ मोटर अँड प्रॉपरेट, त्याचं रेमेडी लिहायचं. आणि पुढचं कारण त्यांनी सांगितलंय ब्रोकन बेरिंग, बेरिंग खराब झाले असेल तर आवाज येतो टू क्लीन द बेरिंग, टू अप्लाय द ग्रीस और टू रिप्लेस द बेरिंग, रेमेडी. अँड देन नेक्स्ट रॉंग कनेक्शन, तुम्हाला सांगितलं की रॉंग कनेक्शन झालं तरीही आवाज येतो. टू चेक द कनेक्शन और करेक्ट इट, हे रेमेडी झालं. आणि पुढचं आहे वाइंडिंग शॉर्टेड, वाइंडिंग शॉर्टेड असलं तरी आवाज येतो. टू लूज द ब्लेड, टू लूज द गार्ड, टू चेक द गार्ड और ब्लेड अँड प्रॉपरेट. तर अशा प्रकारचे संभाव्य कॉजेस असू शकतात आणि त्याची रेमेडी पण तुम्ही लिहू शकता. शेवटचं कॉजेस त्यांनी असं सांगितलं, शेवटचा फॉल्ट असा आहे की व्हेन फॅन इज स्टार्टेड फ्यूज इज ब्लोन आउट. असा डिफेक्ट आहे, फॅन चालू केला फ्यूज जातो, फॅन चालू केला फ्यूज जातो. व्हेन फॅन इज स्टार्टेड फ्यूज मे बी बर्न आउट और ब्लोन आउट. याचं कारण काय असू शकतंय, प्रत्येकाला माहित आहे की फॅनच्या मोटरमध्ये, फॅनच्या वाइंडिंग मध्ये जर शॉर्ट सर्किट असेल, अर्ध सर्किट असेल किंवा बेरिंग एकदम जाम असेल, ती महत्वाचे कारण आहेत. या कारणामुळं फ्यूज जाऊ शकतो. फेज आणि न्यूट्रल एकत्र झालं फ्यूज जात असतो. किंवा फॅन मध्ये शॉर्ट सर्किट झालेला आहे किंवा फॅन मध्ये ओपन सर्किट होऊन अर्थ झालेला आहे, फॉल्ट मेजर प्रमाणात जर अर्थ असेल त्यावेळेस आपलं काय होतं, फ्यूज ब्लोन आउट होतो. किंवा मोटर फिरू शकत नाही, मोटर जाम आहे तरी सुद्धा फ्यूज जाऊ शकतो. तर अशा प्रकारचे कारण असतात आणि त्याला रेमेडी पण आपण देऊ शकतो. पहिल्या पुस्तकामध्ये कारण सांगितलेलं आहे, फेज अँड न्यूट्रल वायर मे बी टच इच अदर, दॅट इज शॉर्ट सर्किट. फेज अँड वायर may be touch each other, that is a short circuit fault. To check the wiring system, to check the this short circuit fault and proper it, हे रेमेडी सांगायचं. And then supplies faulty speed controller, स्पीड कंट्रोलर जरी फॉल्टी असेल, त्याच्यामध्ये काही फॉल्ट असेल तरी सुद्धा फ्यूज जाऊ शकतो. अर्थ फॉल्ट मे बी ऍक्टिव्हेट इन वाइंडिंग, वाइंडिंग मध्ये अर्थ फॉल्ट असेल तरी सुद्धा फ्यूज जाऊ शकतो. चेक द अर्थ फॉल्ट बाय युजिंग मल्टीमीटर अँड प्रॉपरली. तर अशा प्रकारचे 5 डिफेक्ट या फॅन मध्ये, कुठलाही फॅनचा प्रकार असेल 5 प्रकारचे डिफेक्ट होऊ शकतात आणि हे डिफेक्ट तुम्ही त्याचे संभाव्य कॉजेस सांगायचे आणि त्याच्यावरती रेमेडी सांगायच्या. तर यामध्ये या सगळ्या सिस्टीमला काय म्हणतात, ट्रबल शूटिंग ऑफ फॅन म्हणतात. तुम्हाला परीक्षेमध्ये 1 किंवा 2 डिफेक्ट्स देतात क्वेश्चन मध्ये, त्या डिफेक्टचे 4-5 संभाव्य कॉजेस सांगायचे आणि त्या प्रत्येक कॉजेसचं रेमेडी सांगायचे. अशा प्रकारे हे क्वेश्चन सॉल्व्ह करायचा. तुम्हाला क्वेश्चन 6 मध्ये किंवा 7 मध्ये 6 मार्कासाठी विचारलेला असतं. त्यामध्ये फॅनचे विचारतील किंवा कुठल्याही दुसऱ्या अप्लायन्सेसचे विचारू शकतात, परंतु हा क्वेश्चन फिक्स असतो आणि हा क्वेश्चन सोपा आहे. तर मित्रांनो, इथं हे ट्रबल शूटिंग संपलेलं आहे.